शिवसेना खासदार धैर्यशील माने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विजय देवणे, संजय पवार यांना बेळगाव बंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने 1 नोव्हेंबरचा काळा दिनाच्या दिवशी रॅलीला उपस्थित राहू नये यासाठी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावलेली आहे। बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शिवसेना नेत्यांसह ठाकरे गटाच्या नेत्यांनाही बंदीचे आदेश काढलेले आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, प्रताप नाईक आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रताप, आपण बघतोय काळा दिवस संदर्भात रॅली काढण्यासाठी हे नेते जाणार होते, मात्र बंदी घालण्यात आलेली आहे। दरवर्षी अशा प्रकारे कानडी दडपशाही सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि यंदा सुद्धा तसंच दिसतंय। नक्कीच आपण पाहतो की 1 नोव्हेंबरला आपण पाहतो की बेळगावसह सीमा भागामध्ये काळा दिन पाळला जातो। पण दुसरीकडे कर्नाटक राज्योत्सव म्हणून त्या ठिकाणी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। त्याला विरोध म्हणून मराठी भाषिक जनता उद्या बेळगावमध्ये रस्त्यावर उतरतात आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना देखील त्या ठिकाणी आमंत्रित केलं जातं। त्याच पद्धतीने आपण पाहतोय की शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने असतील किंवा ठाकरे गटाचे नेते विजय देवणे, संजय पवार यांना देखील निमंत्रित करण्यात आलेलं होतं। पण बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या नियमाखाली त्यांना बंदी घातलेली आहे आणि कोणत्या परिस्थितीत तुम्ही दिवसभरात येऊ नये अशा प्रकारच्या सक्त सूचना त्यांना दिलेल्या आहेत। कानडी दडपशाही जी आहे ती या ठिकाणी केल्याचं दिसून येत आहे। अगदी प्रताप, आपण बघतोय दरवर्षी काळा दिवस साजरा करत असताना मराठी भाषिकांवर अन्याय होतच असतो, पण सीमा भागातल्या सगळ्या मराठी बांधवांवर कानडी दडपशाही, मग पोलिसांकडून दडपशाही असेल किंवा जिल्हा प्रशासनाकडून दडपशाही असेल, ही वारंवार होताना दिसतीये प्रताप। नक्कीच आपण पाहतोय की गेल्या 2-3 दिवसापासून एकतरी कानडी वरवंटा बेळगावमध्ये फिरवला जातोय। कारण आपण पाहिलं की ज्या ठिकाणी मराठी जे बोर्ड आहेत ते मराठी बोर्ड सुद्धा त्या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। काही ठिकाणी त्याला काळं देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकीकडे आपण पाहतो की मराठी भाषिक जनता जी आहे सीमा भागातली ती संतप्त आहेत आणि अशा परिस्थितीत काळ्या दिनाच्या रॅलीला देखील कोणी येऊ नये याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केलेली आहे। कानडी अत्याचार जो गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी बेळगावमध्ये आहे तो आजही पाहायला मिळतोय। पण दुसरीकडे मात्र ठाकरे गटाचे शिवसैनिक जे आहेत ते मात्र आपण पाहतो की उद्या सकाळी 8 वाजता बेळगावच्या दिशेने जाणार अशा प्रकारची भूमिका घेऊन ते निघणार आहेत। अगदी प्रताप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।